हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, दररोज सकाळचा आपला 7 वाजताचा लेक्चर, त्याच्यामध्ये आपण दैनंदिन वृत्तपत्रातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या, जी की एक्झामच्या दृष्टिकोन फारच महत्त्वाचे आहे, त्यावर आधारित चालू घडामोडीचे प्रश्न तयार करत असतो, त्याचे पर्याय आणि त्यांचं स्पष्टीकरण या स्वरूपात आपला हा लेक्चरचा स्वरूप असतो. आणि तुम्हाला या दैनंदिन लेक्चरच्या PDF प्राप्त करायचे असेल, दररोजच्या चालू घडामोडीची तुम्हाला PDF जर तुमच्या व्हॉट्सअपवर प्राप्त करायची असतील तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळे प्राप्त करू शकता. याची फीस नाममात्र 30 रुपये प्रति महिना ठेवली आहे, म्हणजे दैनंदिन खर्च तुम्हाला फक्त 1 रुपया राहणार आहे. आणि दररोजच्या चालू घडामोडी तुमच्या व्हॉट्सअपवर PDF स्वरूपात प्राप्त होत जातील. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो इथं शेअर सुद्धा करत चला. प्रश्न क्रमांक 299, आता कोणत्या ठिकाणी वाईनच्या विक्रीस राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे? तर त्याचे ऑप्शन्स बघा, खाली काही विधान दिलेले आहे. 1000 स्क्वेअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये, वॉकिंग स्टोअरमध्ये. तर या जे दोन्ही विधान आहे, हे दोन्हीचे दोन्ही विधान योग्य आहे. अ व ब दोन्ही विधाने योग्य आहेत. प्रश्न असा असायला पाहिजे होता की खालीपैकी कोणते विधान योग्य आहे? तर हे दोन्ही विधान योग्य आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक नवीन निर्णय घेण्यात आला आहे की आता जो वाईन आहे, ती वाईन आता 1000 स्क्वेअर फुटाच्या सुपर मार्केट तसंच वॉकिंग स्टोअरमध्ये सुद्धा आता प्राप्त होणार आहे. तर राज्यातील सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि 1000 स्क्वेअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याबाबतचं मंत्री नवाब मलिक यासंबंधीची माहिती दिली. राज्यात नवीन वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्या दृष्टीने राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1000 कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्या दृष्टीने आता राज्य सरकारनं पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लिटरची विक्री होते. मात्र त्याआधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. तर हा जो स्टेप महाराष्ट्र सरकारनं उचललाय, यावरच बऱ्याचशा प्रतिक्रिया सुद्धा उमटायला सुरुवात झाली आहे. बरेच लोक याचा विरोध सुद्धा करत आहेत. तुम्हाला काय वाटते की जे सुपर मार्केट आहे किंवा वॉक इन स्टोअर्स आहे, तिथं हा वाईन विकण्याचा जो निर्णय आहे तो योग्य आहे की नाही? तुमचा निर्णय नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. 2 मत असू शकतात. तुम्ही तुमचं जो काही मत आहे ते तुम्ही सांगू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 300, आयात विस्कीवरील उत्पादन शुल्क 300% वरून किती टक्के करण्यात आलाय? आता या वाईनच्या विक्रीला सुपर मार्केट्समध्ये परमिशन दिली आहे, तर त्याच्यावर एक्झाममध्ये कोणताही प्रश्न येऊ शकतो. तर याआधी विस्कीवरील जो उत्पादन शुल्क आहे, आयात विस्कीवरील, तो सुद्धा कमी करण्यात आला होता. त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर तो 300%वरून करण्यात आला होता 150%, म्हणजे 50% उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे ते आयात विस्कीचं रेट जे आहे ते निम्म्यापर्यंत कमी झाले होते. उत्पादन शुल्क याआधीच आयात विस्कीवरील 300%वरून 150% करण्यात आलं होतं. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 301, राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिफारशींसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? तर नुकताच या समितीनं मंत्रिमंडळासमोर आपला अहवाल सादर केलाय आणि त्याच्यावरच कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच्यात निर्णय सुद्धा करण्यात आलाय. तर ती समिती कोण होती? कोणाच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमण्यात आली होती? तर ती समिती नेमण्यात आली होती डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली. राज्यात लवकरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने राज्य सरकारला शिफारशींचा अहवाल दिलाय. त्यानुसार लवकरच राज्यात नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 302, डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांसंबंधी कोणत्या शिफारशी केल्या आहेत? तर खाली काही शिफारशी दिली आहे. त्याच्यापैकी कोणकोणत्या शिफारशी माशेलकर समितीने केल्या आहेत? तर यापैकी सगळ्या शिफारशी या यांनी केल्या आहेत. अ, ब, क, ड, इ, फ म्हणजे सर्व याचं उत्तर आहे. पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षाचा करणे, म्हणजे आता पदवी अभ्यासक्रम ग्रॅज्युएशन आता किती वर्षांचं होणार आहे? 4 वर्षांचं होणार आहे. ज्या शैक्षणिक संस्थांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा. विद्यापीठाच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. शैक्षणिक रिक्त पदे भरण्यात यावी. 10वी नंतर शैक्षणिक तांत्रिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करणे आणि प्रदेशी विद्यापीठांना राज्यांमध्ये शैक्षणिक कार्य करण्याच्या दृष्टीने वैधानिक तरतूद करण्यात यावी. तर यासोबत अजून काही शिफारशी त्यांनी केली आहे की ज्याच्यामध्ये डिजिटल शिक्षणासाठी 3000 कोटींचा तरतूद अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी आहे. उच्च शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्यासाठी महाराष्ट्र राज्य
विश्वशास्त्रीय संशोधन व नवोपक्रम परिषद स्थापन करण्यात यावी. परदेशी तज्ज्ञ व्यक्तींचे ऑनलाईन मार्गदर्शन घेण्यासाठी कार्यपद्धती सुलभ करावी. सामाजिक आर्थिक वंचित घटकांना मोफत शिक्षणासाठी जास्त संधी देण्यात याव्या. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीपासून सूट द्यावी. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पदवीपूर्व स्तरासाठी मराठी भाषांतर अभियान राबवण्यात यावे. या प्रकारच्या शिफारशी या समितीने केल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 303. महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये एक्स बँड डॉपलर रडार बसवलं जाणार आहे? तर हा एक्स बँड डॉपलर रडार हा हवामान खात्या म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी लावला जाणार आहे आणि हा मुंबई आणि औरंगाबाद या दोन्ही शहरांमध्ये बसवला जाणार आहे. म्हणजे याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 3 दोन्ही. औरंगाबादमध्ये लवकरच एक्स बँड डॉपलर रडार बसवण्यात येणार आहे. भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान विभागाकडून डॉपलर रडार बसवले जाणार आहे. याचा फायदा पश्चिम विदर्भाला देखील होणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून औरंगाबादमधील जागांची चाचपणी सुरू आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. हे रडार औरंगाबाद पासून 100 किमी पर्यंत व्यासाच्या परिसरातील वातावरणातील इत्थंभूत माहिती देणार आहे. मुंबईत देखील 4 एक्स बँड डॉपलर रडार बसवलं जाणार आहेत आणि IITM संस्थेकडून मुंबईतील वातावरणातील बदल, पाऊस आणि इतर अभ्यासाकरता रडार बसवण्यात येणार आहे. आता जो एक्स बँड डॉपलर आहे हा नेमकं कार्य काय करतो याबद्दल आपण थोडी माहिती पाहूया, कारण एक्झाममध्ये त्यावर प्रश्न येऊ शकतात. तर हा काय कार्य करणार? तर हा ढग तयार होण्यासारखी परिस्थिती आहे का याची माहिती देणार. निर्मित झालेले ढग गडद होणार की नाही की विखरून जाणार याची माहिती भेटणार. सोबतच वाऱ्यांची दिशा आणि वारे किती उंचीवर वाहणार ते देखील कळणार आहे. हवेतील बाष्प, बर्फाचे कण तसेच पाण्याच्या थेंबाचा आकार किती व कसा असणार याची देखील माहिती मिळणार आणि प्रामुख्याने ढगफुटी आणि गारपिटीची माहिती अचूक माहिती या एक्स बँड रडार पासून प्राप्त होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 304. मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून आता डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर नागेश्वरन यांनी भारत आणि सिंगापूरमधील अनेक बिझनेस स्कूल आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये अध्यापन केलेलं आहे. तसेच त्यांनी शिक्षक, सल्लागार आणि लेखक म्हणूनही काम केलेलं आहे. नागेश्वरन IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आणि KREA विद्यापीठातील अर्थशास्त्राचे विशिष्ट व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. 2019 ते 21 पर्यंत भारताच्या पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ते अर्धवेळ सदस्य सुद्धा राहिले आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका आणि मॅसेच्युसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली आहे. KV सुब्रमण्यम यांचा डिसेंबर 2021 मध्ये कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. म्हणजे यांच्या आधी कोण होतं मुख्य आर्थिक सल्लागार? ते होते KV सुब्रमण्यम. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2021 मध्ये संपला होता. आता त्यांच्या जागी नागेश्वरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा सगळा एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मित्रांनो विसरत जाऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 305. कोरोना नंतर आता संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारा निओको व्हायरस कोणत्या ठिकाणी आढळलाय? कोरोनानंतर आता पुन्हा एकदा महामारीचं उत्पन्न करू शकणारा आणि कोरोनापेक्षा भयावह स्वरूप उत्पन्न करू शकणारा असा व्हायरस सापडलाय. त्याला नाव देण्यात आलंय निओको. हा कोणत्या देशात सापडलाय? तर हा सापडलाय दक्षिण आफ्रिकेमध्ये. तर 2019 मध्ये कोविड-19 विषाणू पहिल्यांदा सापडलेल्या चीनच्या वुहान येथील शास्त्रज्ञांनी दक्षिण आफ्रिकेतील नवीन प्रकारच्या निओको बद्दल इशारा दिलाय. या व्हायरसचा मृत्यू आणि संक्रमण दर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. या संदर्भात रशियन एजन्सी स्पुतनिकने माहिती दिली आहे. मर्स-को विषाणूशी संबंधित असणारा हा व्हेरियंट 2012 आणि 2015 मध्ये मध्य पूर्वेकडे देशामध्ये आढळला होता. त्यावेळी आलेल्या संसर्गजन्य आजाराच्या लाटेत SARS-CoV-2 यांच्यासारख्याच असणाऱ्या विषाणूने डोकं वर काढलं होतं. माणसाला कोरोना होण्याचे हे प्रमुख स्रोत आहेत. निओको दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये सापडला होता. त्यानंतर फक्त या प्राण्यांमध्ये पसरत असल्याची त्याची ख्याती होती. मात्र आता नव्याने झालेल्या अभ्यासात निओको आणि त्याचे जवळचे व्हायरस म्हणजे PDF2180CoV माणसालाही संक्रमित करू शकतात असं माहीत झालं आहे. वुहान युनिव्हर्सिटी आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्सच्या संशोधकांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. व्हायरसला मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन आवश्यक आहे. संशोधनी काही निष्कर्ष मांडले आहे. श्वासोच्छवासाचे आजार असलेल्या किंवा लसीकरण झालेल्या लोकांद्वारे तयार केलेले अँटीबॉडीज किंवा प्रथिनांचे रेणू निओको विरोधात संसर्गापासून संरक्षण करू शकत नाही अशी माहिती समोर आली आहे.
आणि चीनी संशोधकांच्या मध्ये नियोकोमध्ये MERS उच्च COV चा मृत्यूदर जास्त आहे. त्यानुसार प्रत्येक 3 संक्रमित व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. नियोकोवरील ब्रीफिंग नंतर रशियन टेस्ट व्हायरोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञांनी एक निवेदन जारी केलंय असं अहवालात सांगण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 306. प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराच्या निमित्ताने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पंतप्रधान बॅनर पुरस्कार कोणत्या राज्याला प्राप्त झालाय? तर NCC कॅन्डिडेट्सला हा पुरस्कार दिला जातो. तर हा पुरस्कार प्राप्त झालाय महाराष्ट्राला. प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरात महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी डंका गाजवलाय. महाराष्ट्राच्या NCC ग्रुपने तब्बल 7 वर्षानंतर उत्कृष्ट कामगिरी करत मानाचा पंतप्रधान बॅनर बहुमान पटकावलाय. यासोबतच मुंबईची पृथ्वी पाटील हिने देशभरातून अव्वल येत मानाचा गॉड ऑफ ऑनरचा मान पटकावत देशभरातून सर्वोत्कृष्ट कॅडेट ठरली. तर पुण्याचा शंतनू मिसाळ हा देशभरातून चौथा आल्याची माहिती ब्रिगेडियर RK गायकवाड यांनी दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 307. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून म्हणजे DCGI कडून कोणत्या कोरोना विरोधी लसीच्या चाचणीला मान्यता देण्यात आली आहे? तर 3ऱ्या फेजची ही चाचणी आहे आणि ही चाचणीची परमिशन भेटली आहे इंट्रानेझल कोविड बूस्टर डोसला. इंट्रानेझल कोविड बूस्टर डोस. तर कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी देशभरात सध्या लसीकरणाला वेग आलाय आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI भारत बायोटेकच्या इंट्रानेझल कोविड बूस्टर डोसच्या चाचणीसाठी यांनी परवानगी दिली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या विशेष समितीने भारत बायोटेकच्या इंट्रानेझल कोविड वॅक्सिनच्या 3ऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी दिली आहे आणि हैदराबाद स्थित भारत बायोटेकने बूस्टर विषयी प्रस्ताव दिला आहे. ज्या नागरिकांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन घेतलेल्या ना हा डोस देण्यात येणार. हा बूस्टर डोस कोणाला देण्यात येणार? तर ज्यांनी कोविशिल्ड आणि किंवा कोवॅक्सिन दोनपैकी कोणतीही वॅक्सिन घेतली असेल तरी बूस्टर डोस म्हणून त्यांना ही इंट्रानेझल वॅक्सिन देता येते. माहितीनुसार भारत बायोटेकचे 5000 क्लिनिकल ट्रायलचे लक्ष्य आहे, ज्यामध्ये 2500 जण कोवॅक्सिन आणि 2500 जण कोविशिल्ड लस घेतलेल्यांवर चाचणी करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसरा डोस आणि इंट्रानेझल बूस्टर डोस यामध्ये 6 महिन्याचं अंतर असलं पाहिजे आणि हा जो डोस आहे हा नाकावाटे दिला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 308. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या म्हणजे ADRच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष कोणता ठरलाय? तर कालच ADRचा अहवाल जारी झालाय. त्याच्यानुसार सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष हा भारतामध्ये BJP ठरलाय. या अहवालानुसार जे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष आहे यांची एकूण संपत्ती त्यांनी सांगितली आहे की 6988 ही राष्ट्रीय पक्षांची आणि प्रादेशिक पक्षांची एकूण संपत्ती आहे 2129 कोटी आणि या 6988 पैकी एकट्या BJPची संपत्ती आहे 4847 कोटी रुपये म्हणजे जवळपास 69.37% एकट्या BJPचीच आहे. 2 नंबरला कोण आहे? तर 2 नंबरला BSP आहे, त्यांची एकूण संपत्ती आहे 698 आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे INC 3 नंबरला गेली आहे 588.16 कोटी रुपये. तेच जर प्रादेशिक पक्षांचा विचार केला तर प्रादेशिक पक्षांमध्ये सगळ्यात जास्त संपत्ती आढळली आहे समाजवादी पक्षाकडे. त्यांची किती आहे? तर 563 कोटी रुपये, जे की एकूण राजकीय प्रादेशिक पक्षांच्या 26% आहे. आणि 2 नंबरला आहे तेलंगणा राष्ट्रीय समिती TRS 301 कोटी रुपये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 309. आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाला कोणतं पदक प्राप्त झालंय? तर कालच या संबंधीचा मॅच खेळला गेला. भारत विरुद्ध चीन असा तो मॅच होता, त्यामध्ये भारत जिंकला आणि त्या जिंकल्यामुळे ब्रॉन्झ मेडल भारतीय संघाला प्राप्त झालाय. गतविजेता भारतीय महिला संघाला यंदाच्या महिला आशिया करंडक हॉकी स्पर्धेत ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावं लागलं. 3ऱ्या क्रमांकाच्या लढतीत त्यांनी चीनचा 2-0 असा पराभव केला. तर इथे मित्रांनो आपले आजचे क्वेश्चन कंप्लीट होतात. आय होप सगळे प्रश्न एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. तुम्हाला सगळे प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आवडलं असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करणे विसरू जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि या सगळ्या PDF तुम्हाला प्राप्त करायची असेल तर या मोबाईलवर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून नाम मात्र 30 रुपये प्रति महिना फीस पेड करून या PDF प्राप्त करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.